विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश चौले आपल्या सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण क्लास 7 मधील मॅथ्स या सब्जेक्ट मधील थर्ड चॅप्टर एचसीएफ आणि एलसीएम अभ्यासणार आहोत. त्यामधील प्रॅक्टिस सेट 13 आपण आज सुरू करूया. त्या अगोदर काही गोष्टी माहिती करून घेऊ. जसं एलसीएम म्हणजे काय, लिस्ट कॉमन मल्टिपल. तर लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय, तर हे आपण एक्झाम्पलद्वारे समजून घेऊया. फाइंड द एलसीएम ऑफ 6 and 7. तर इथे 6 and 7 चा मल्टिपल लिहूया आपण. 6 6चा पाडा किंवा 6 टेबल म्हणून 6 1 6, 7 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 7 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54 आणि 6 10 60. 7चं मल्टिपल लिहून घेऊ. हे जे टेबल जे आहे हा 6चे मल्टिपल आहे. आणि आता 7चे मल्टिपल 7 1 6, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63 आणि 7 10 70. आता या ठिकाणी आपल्याला कोणता कॉमन नंबर आहे ते बघूया. तर यामध्ये आपल्याला कोणता कॉमन नंबर दिसत आहे, 42. 42 हा लिस्ट कॉमन आहे, सगळ्यात लहान कॉमन असलेली संख्या आहे. याच्या पुढेही आपल्याला कॉमन मिळू शकते, परंतु हा लिस्ट कॉमन आहे म्हणून याला लिस्ट कॉमन मल्टिपल किंवा एलसीएम असे म्हणायचं. म्हणून एलसीएम ऑफ 6 and 7 इज 42. म्हणून 6 आणि 7चा लिस्ट कॉमन मल्टिपल 42 आहे. दुसरं उदाहरण बघूया आता आपण. इथे दुसरी मेथड वापरू, प्राइम फॅक्टर मेथड. पण सगळ्याचे फॅक्टर पाडून घेऊ. याच्या युनिट प्लेस वर 8 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होऊ शकते. डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हणतात त्याला. 2 9 18. आता 2 न डिवाइड नाही होणार तर 3 घेऊ. 3 3 9, 3 1 3. म्हणजेच आता 18चे जर आपल्याला प्राइम फॅक्टर लिहायचे असेल 2 गुणिला 3 गुणिला 3. त्यानंतर आपण 30चे पाहू. 30 2चा भाग जाऊ शकतो कारण युनिट प्लेसवर 0 आहे. 15 येईल इथं. आता इथे 3चा भाग पाडू. 3 5 15. आता 5चा 5 1 5. अशा पद्धतीने 30चे कॉमन मल्टिपल 2 प्राइम फॅक्टर म्हणून याला 3 गुणिले 5. त्यानंतर 50चे बघू. 2 न 50 ला भागले तर अर्धे द्यायचे 25. तर 5 ने भागू. 5 5 25, 5 1 5. तर 50चे कॉमन मल्टिपल 50चे फॅक्टर 2 गुणिला 5 गुणिला 5. आता 2 किती वेळा आला, 3 किती वेळा आले, 5 किती वेळा आले. मॅक्सिमम टाइम्स किती वेळा आले ते बघूया. 2 ऑकर्स मॅक्सिमम टाइम्स. ऑकर्स मॅक्सिमम. तर तो किती वेळा आला, 2 एकच वेळा आला, 1. याला आपण थोडं खाली घेऊन घेऊ. 2 ऑकर्स मॅक्सिमम. तर 2 हे एकच वेळा आलेले. त्यानंतर 3 ऑकर्स मॅक्सिमम. तर 3 हे 2 वेळा आलेले आहे. आणि 5 ऑकर्स मॅक्सिमम. 5 किती वेळा, 2 वेळा आहे. मग आपण एलसीएम बरोबर, म्हणून एलसीएम बरोबर काय करू, 2 किती वेळा आले, 1 वेळा म्हणजे 1 वेळा खायचा. 3 किती वेळा आले, 2 वेळा म्हणजे 2 वेळा खायचे. आणि 5 किती वेळा आले, 2 वेळा म्हणजे 2 वेळा खायचे. 2 6 3 18. 18 गुणिला 25 करूया आपण. 25 गुणिला 18. 8 25 40 0 8 4. 8 2 16 4 20. 0 किंवा खुली 1 5 5 1 2 2. म्हणजे इथे
450 हे एलसीएम निघाल. म्हणून एलसीएम इज 450. अशा तऱ्हेने आपण व्हर्टिकल मेथडने प्राईम फॅक्टर काढून त्याचे 2 किती वाढाले, 3 किती वाढाले आणि 5 किती वाढाले अशा पद्धतीने काढून आपण त्याचा एलसीएम काढू शकतो. यानंतर आता एक तिसरे एक्झाम्पल पाहूया. आपण तिसरी मेथड बघू एलसीएम फाइंड करण्याची. त्याच्यामध्ये फाइंड द एलसीएम ऑफ 16, 28 आणि 40 या तिन्ही संख्येचा एलसीएम फाइंड करायचा आहे. तर आपण व्हर्टिकल मेथडने याचे प्राईम फॅक्टर काढू. ते करण्यासाठी आपण 16, 28 आणि 30 असे लिहायचे. त्यानंतर अशी संख्या शोधायची ज्या संख्येचा भाग ह्या तिन्ही संख्येमध्ये केला पाहिजे. तर याच्या प्रत्येक संख्येच्या युनिट प्लेसवर 0, 8 आणि 6 म्हणजे इव्हन नंबर आहे, म्हणजे 2 ने डिवाइड होते म्हणून 2 ठेवायची इथं. बेआटी सोडा, बे एक बे, बेचो 8, बे दुनी 4 आणि ही ते 0 म्हणजे असे. त्यानंतर पुन्हा 2चा भाग जातो, बेचो 8, बेसाती 14, बेदाई 20. पुन्हा 2 संख्येमध्ये कमीत कमी 2 संख्या म्हणजे भाग जातपर्यंत आपण ही प्रोसेस चालू ठेवायची. म्हणजे आता 2चा 4 मध्ये 2 वेळा भाग जातो, बे दुनी 4, 7 मध्ये जात नाही म्हणून ते ऍज इट इज तशी लिहायची. बे पंचे 10. आता कोणत्याच संख्येचा भाग कमीत कमी 2 संख्येत भाग जात नाही. 2 मध्ये जातो पण 7 आणि 5 मध्ये जात नाही. कमीत कमी 2 संख्येमध्ये भाग जातपर्यंत ही प्रोसेस चालू ठेवायची आणि अशा पद्धतीने एलसीएम काढायचा. एलसीएम बरोबर जेवढे प्राईम फॅक्टर आहे तेवढे लिहून घ्यायचे. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 7 गुणिला 5 किंवा इथं 5 लिहू अगोदर मग 7 लिहू. आता आपण सगळेच नंबर लिहिले आहे इथले प्राईम फॅक्टर. बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 पंचे 80, 80 गुणिला 7 म्हणजे 560. 560 येईल एलसीएम. म्हणून एलसीएम ऑफ 16, 28 and 40 is 560. अशा पद्धतीने एलसीएम फाइंड करायचं आहे. आता हीच पद्धत आपण प्रॅक्टिस सेट 13 सोडवण्यासाठी वापरूया. तर चला मग आता आपण याच्यामध्ये काय करायचं, याला व्हर्टिकल मेथडने फॅक्टर काढवायचे 12 आणि 15 ची. तर या दोन्ही संख्येमध्ये भाग जाणारी संख्या कोणती, तर या दोन्ही संख्येमध्ये 3चा भाग जातो. 3 चो 12 आणि 3 पाचे 15. आता फक्त एकाच संख्येमध्ये किंवा दोन्ही संख्येमध्ये भाग जाणारी संख्या नाही आहे म्हणून कमीत कमी 2 संख्येमध्ये भाग जाणारी संख्या नसेल तर आहे तो प्रॉडक्ट लिहून घ्यायचा. म्हणजेच एलसीएम बरोबर 3 गुणिला 4 गुणिला 5 म्हणजे 3 चो 12, 12 पंचे 60 म्हणजे 60. म्हणून एलसीएम ऑफ 12 and 15 is 60. अशा पद्धतीनं एलसीएम फाइंड करायचा. शेवटी कमीत कमी 2 संख्येमध्ये भाग गेला पाहिजे तरच ही प्रोसेस चालू ठेवायची, अन्यथा थांबवून द्यायची. आणि जो प्रॉडक्ट मिळतो, ज्या संख्या प्राईम फॅक्टर मिळतात ते आपण गुणाकार करून टाकायचा आणि उत्तर काढायचं म्हणजे एलसीएम काढायचं. आता दुसरं उदाहरण 6, 8, 10 याचा एलसीएम फाइंड करू. तर प्रत्येक संख्येला 2 न भाग जाऊ शकते. बे 3 6, बे 4 8, बे 5 10. आता यानंतर या संख्येमध्ये कोणत्याही एका संख्येचा कमीत कमी 2 संख्येमध्ये सुद्धा भाग जात नाही अशी कोणती संख्या नाही की या 4 किंवा 5 मध्ये भाग जाईल किंवा 3 किंवा 4 मध्ये भाग जाईल अशी संख्या आहे नाही. म्हणून या सगळ्या संख्येचा प्रॉडक्ट घेऊन घेऊ म्हणजेच एलसीएम इक्वल टू 2 into 3 into 4 into 5. बे 3 6, 6 चो 24, 24 गुणिला 5 करूया. 5 24 हातचे 2, 5 2 10 2 12, 120. म्हणजे इथे काय आले 120. म्हणून एलसीएम ऑफ 6, 8 and 10 is 120. यानंतर आपण पुन्हा 2 एक्झाम्पल पाहू आणि त्यानंतर
एकूण 5 एक्झाम्पल मी या प्रॅक्टिस सेटचे सोडून दाखवतो, उरलेले तुम्हाला होमवर्क म्हणून सोडवायचे आहे. चौथं उदाहरण बघू. यामध्ये याचे प्राईम फॅक्टर पाडू. 10, 15 आणि 20. तर इथे या ठिकाणी प्रत्येक संख्येमध्ये भाग जाणारी संख्या म्हणजे 5 आहे. युनिट प्लेसवर 0 आणि 5 असल्यामुळे 5 चा भाग जाऊ शकतो, 5 ने भाग जाऊ शकतो. 5 दुनी 10, 5 तेरी 15, 5 चो 20. यानंतर कमीत कमी 2 संख्येला भाग जाणारी संख्या आहे म्हणजे 2 चा भाग जाऊ शकतो. इथे बे एक बे 3 मध्ये घातल्यामुळे जशाल तशी उतरवून घ्यायची खाली. बे दुने 4 म्हणजे आता याचे प्राईम फॅक्टर पडले. म्हणून एलसीएम इक्वल टू 5 इंटू 2 इंटू 3 इंटू 2. 1 नाही लिहिला तरी चालेल. 5 दुने 10, 10 3 30, 30 गुणिला 20 म्हणजे 60. एलसीएम इक्वल टू 60. म्हणून एलसीएम ऑफ 10, 15 and 20 is 60. यानंतर आपण 5वं उदाहरण बघू. या 5व्या उदाहरणामध्ये आपल्याला अशी कोणतीच संख्या दिसून नाही राहिली ज्याचा याच्यामध्ये भाग जाईल. मग आपण याला प्रत्येकाला प्राईम फॅक्टर पाडू. 5 न 45, 3 तिरी 9, 3 1 3 अशा पद्धतीने. त्यानंतर 86 मध्ये बेचो 8, बेत्री 6. 43 ही प्राईम नंबर आहे त्याच्यामुळे आता 43 मध्ये 43चा शेकडा भाग जातो. म्हणजेच आता 45 चे प्राईम फॅक्टर 5 गुणिला 3 गुणिला 3 आणि 86 चे 2 गुणिला 43. याच्यामध्ये कॉमन काहीच दिसत नाही. म्हणून एलसीएम इक्वल टू परत त्याच संख्येचा गुणाकार करायला लागेल. म्हणजे 5 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 43. म्हणजे ही संख्या म्हणजेच 45 आणि ही संख्या म्हणजे 86. याच संख्येचा प्रोडक्ट म्हणजेच एलसीएम होईल. म्हणजे आता आपण 86 इंटू 45 करू. 5 छक्का 30, 5 3, 5 8 40 न 43, 4 छक्का 24 4 8 2, 4 8 32 न 2 33, 32 न 2 34, 0 3 4 7, 4 4 8 आणि इकडे 3, 3870. म्हणून एलसीएम ऑफ 45 and 86 is 3870. हा एलसीएम आहे. जेव्हा कोणतीच संख्या कॉमन नसते तेव्हा एलसीएम हा त्याच संख्येचा प्रोडक्ट असतो. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. आपण दुसरा क्वेश्चन बघूया. यामध्ये काय म्हटलंय की फाइंड द एचसीएफ अँड एलसीएम ऑफ द नंबर्स गिवन बिलो, व्हेरीफाय दॅट देअर प्रोडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर. या ठिकाणी आपल्याला एचसीएफ आणि एलसीएम काढायचा आणि त्यानंतर एचसीएफ आणि एलसीएमचा प्रोडक्ट हा गिवन नंबरच्या प्रोडक्ट एवढा आहे की नाही हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. तर आता आपण 32 चे फॅक्टर पाडू. आता 32 बे एक बे 12 उरले म्हणजे बे छक 12, बे 8 16, बे 4 8, बे 2 4, बे 1 बे. त्यानंतर 37 च्या युनिट प्लेसवर अशी कोणतीच संख्या नाही ज्याचा 2 ने डिवाइड होऊ शकते. म्हणजे 37 ही प्राईम नंबर आहे म्हणून 37 मध्ये फक्त 37 चाच भाग जाऊ शकतो. म्हणून आता याच्या दोन्ही संख्येचे प्रोडक्ट आपल्याला माहित झालेले आहे. 32 इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 आणि 37 म्हणजेच 1 इंटू 37. म्हणजे आता आपल्याला इथे एचसीएफ काय, एचसीएफ इक्वल टू या ह्या दोन्ही संख्येचा एचसीएफ म्हणजे इथे काहीच कॉमन नाही म्हणून या दोन्ही संख्येचा एचसीएफ किती रे 1. त्यानंतर एलसीएम इथे आपल्याला इथे सुद्धा काही कॉमन नसल्यामुळे आपण या दोन्ही संख्येचा गुणाकार घेऊ. म्हणजेच
या 2चा गुणाकार 5 वेळा आहे, म्हणजे त्याचे किती होईल 32, आणि 1 गुणिला 37 म्हणजे 37 याचा गुणाकार. याचा गुणाकार आपण इथे करूया. 37 इंटू 32, 2 7 14 4 हातचा 1, 2 3 6 आणि 1 7, 3 7 1 21 चे 1 हातचे 2, 3 3 9 9 2 11, 4 बेरीज 7 आणि 1 8 1 1, म्हणजे इथं आपल्याला एलसीएम किती फाइंड झाला 1184, 1184. त्यानंतर आपण काय करू, एचसीएफ इंटू एलसीएम याचा प्रॉडक्ट घेऊ. एचसीएफ 1 आहे आणि एलसीएम 1184, याचा प्रॉडक्ट किती होईल, याचा प्रॉडक्ट सुद्धा तेवढंच येईल 1184. याला इक्वेशन 1 म्हणू आपण. त्यानंतर काय करू, प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर्स, प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर्स. दिलेले नंबर कोणते आहे 32 आणि 37, यांचा प्रॉडक्ट किती होईल. मग आपण प्रॉडक्ट काढलाच आहे, म्हणजे यांचा प्रॉडक्ट होईल 1184, म्हणजे 1 व 2 वरून फ्रॉम 1 and 2 आपण काय लिहू शकतो की एचसीएफ इंटू एलसीएम इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर. म्हणजेच एचसीएफ आणि एलसीएमचा गुणाकार हा दिलेल्या नंबरच्या गुणाकारा एवढा असतो, हे आपण या पद्धतीने व्हेरीफाय करू शकतो. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल 46 आणि 51, त्याचे फॅक्टर पावडर करून 46 चे 2चा भाग जाऊ शकतो, 2 2 4 2 3 6. आता 23 मध्ये फक्त 23चाच भाग जाते, 51 मध्ये 17चा भाग जातो, 17 3 51, 3 1 3, म्हणजे आता आपण 46 बरोबर 2 गुणिला 23 आणि 51 बरोबर 17 गुणिला 3. म्हणजे आता इथे आपल्याला एचसीएफ काढण्यासाठी काहीच कॉमन नाही, म्हणून त्याचा जो एचसीएफ आहे, जेव्हा काहीच कोणतीही संख्या कॉमन नसते तेव्हा 1 असतो, याला 1 घेऊ. त्याच्यानंतर एलसीएम काही कॉमन नसल्यामुळे त्या दिलेल्या नंबरचा प्रॉडक्ट घेऊ, म्हणजे 2 गुणिला 23 गुणिला 1 गुणिला 17, याचा प्रॉडक्ट म्हणजे 46चा प्रॉडक्ट, आणि 1 गुणिला 3 1 गुणिला 3 म्हणजे 51चा, म्हणजे आपण 51 गुणिला 46 करू. 1 गुणिला 6 म्हणजे 6, 1 गुणिला 4 म्हणजे 4, 0, 5 × 30 0, 5 3, 4 5 20, 20 आणि 23 ची बेरीज 6 4 3 2, म्हणजे इथे किती उत्तर आलं 2346. आता आपण काय करू, एचसीएफ इंटू एलसीएम करू. एचसीएफ 1 आहे, एलसीएम 2346, याचा जर गुणाकार झाला तर 2346 परत भेटेल, म्हणजे इक्वेशन 1. त्यानंतर प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर्स, प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर्स म्हणजे कोणते नंबर 46 गुणिला 51, याचा प्रॉडक्ट किती होईल 2346, म्हणजे इक्वेशन 2. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, 1 व 2 वरून आपण काय लिहू शकतो की एचसीएफ इंटू एलसीएम इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर्स. म्हणजेच एचसीएफ आणि एलसीएमचा गुणाकार हा दिलेल्या नंबरच्या गुणाकारा एवढा आहे, हे आपण इथं सिद्ध केलं किंवा व्हेरीफाय केलं. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.